नायगाव भिकापूर येथे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत घनकचरा विनिलीकरण शेडमध्ये बांधकामामध्ये झालेला भ्रष्टाचार आज आपण सिटी इंडिया न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपणास दाखवित आहोत। शासनाने लवकरात लवकर ठेकेदार, ग्रामपंचायतमधील अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी नायगाव भिकापूर मधून होत आहे। मी गणेश चौधरी, सिटी इंडिया न्यूज मध्ये मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत आज नायगाव आणि भिकापूर या ठिकाणी। या ठिकाणचा काही भ्रष्टाचार आहे तो मी आपणास आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला आणि सर्वसामान्य नागरिकांना मी तो दाखवत आहे। त्यामधला सर्वात पहिला जो भ्रष्टाचार तो आपण बघू शकता की स्वच्छ भारत मिशन ग्रामीण घनकचरा विलीनीकरण शेड ग्रामपंचायत भिकापूर। त्याच पद्धती याच्यामध्ये आपण बघू शकतो की इथे दोन पार्ट आहेत, एक भिकापूर आहेत आणि एक नायगाव आहेत। हे आजूबाजूला दोघं शेड बांधलेले आहेत। याच्यापैकी आपण बघू शकतो की कामाची क्वालिटी बघा किती घाणेरड्या पद्धतीने काम केलेलं आहे। याच्यामध्ये कुठलंही आपल्याला रेती वगैरे असं काही दिसत नाही, पूर्ण डस्ट मध्ये काम दिसतंय। त्या पद्धतीने आपण अजून बघू शकता की यांनी खांबाला कलर सुद्धा यांनी मारलेला नाहीये। हे सर्व खांब आपण आता खराब होत आहेत आणि काही दिवसातच हे खांब खराब होऊन खाली पडतील। त्याचप्रमाणे या शेडच्या बाजूला हे भिकापूरचं शेड होतं। आता त्याच पद्धतीने आपण इथे बघू शकतो की हे एक नायगावचं इथे एकूण दिलेलं आहे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण घनकचरा विलीनीकरण। हे जे दुसरं शेड आहे ते नायगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून दाखवले गेलेले काम केले गेलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये बघू शकतोय की एखादी काम करताना कशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरने काम केलं पाहिजे की जेणेकरून याच्यामध्ये प्लास्टिक कचरा आहे, सुका कचरा आहे, बायोमेट्रिक कचरा आहे, परंतु इथे असं कोणत्याही पद्धतीचं मशीन नाही आहे की बायोमेट्रिक कचरा कशा पद्धतीने साफ केला गेला पाहिजे, प्लास्टिक कचरा कशा पद्धतीने हे केलं पाहिजे। इथे आपण बघतोय की पूर्ण गवत इथे उगलेलं आहे। ग्रामपंचायतच्या माध्यमातून ते कोणतीही सुखसुविधा नाहीये, फक्त शासनाचा पैसा घ्यायचा, शासनाचा म्हटल्यापेक्षा आपल्या सरकारचा हा पैसा इथे खर्च करायचा आणि आपल्याकडनं टॅक्सच्या स्वरूपामध्ये गव्हर्नमेंट हे सर्व पद्धतीचा पैसा यूज करत असतं। इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्या शेडला की इथे सुद्धा यांनी कलर वगैरे काही मारलेले नाहीयेत। वरती तुम्ही बघू शकता की हे जर दोघं काम जर बघितले तर 2 ते 3 लाखाच्या वरती काम नाहीये, परंतु आता याचं हे इथे टेंडरचं काही माहित नाही की किती रुपयामध्ये काम घेतलं गेलं। इथे कोणत्याही गोष्टीचं बोर्ड नाही की काम कोणाच्या माध्यमातून करण्यात आलं, किती लाखाचं हे काम आहे असं कोणतंही बोर्ड इथे लावण्यात आलेलं नाहीये। त्याच पद्धतीने आपण समजू शकतोय की किती फसगत एक ग्रामपंचायत आपल्या पैशांची करते हे सर्वसामान्य नागरिकांना सिटी इंडिया न्यूजच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय।